तारीख 28 जानेवारी 2026 वार बुधवार। रोजच्या प्रमाणे आज देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सकाळी कामाला लागले होते। अजित पवार हे मुंबईवरून बारामतीसाठी निघाले होते। राज्यातील सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती येथे अजित पवार यांची सभा आयोजित केली होती। अजित पवार आणि राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते अजित पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक होते। मात्र बारामतीतील त्या सभेला संबोधित करण्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी पोहोचणारच नाहीत याची कोणी कल्पना देखील केली नसेल। मुंबईवरून बारामतीला येताना 8:45च्या सुमारास लँडिंग वेळी विमान अपघातात अजित पवार यांचं दुःखद निधन झालं। या घटनेमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। मात्र बारामतीचे अजित हे महाराष्ट्राचे अजितदादा कसे झाले, या दोन टोकांमधील अजित पवार यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। अहिल्यानगर येथे 22 जुलै 1959 मध्ये अजित पवार यांचा जन्म झाला। अजित पवार यांना सुरुवातीपासूनच शेती व कृषी क्षेत्राच्या निगडीत गोष्टींची आवड होती। या काळात काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार हे सहकार व राजकीय क्षेत्रात आले। अजित पवार यांनी 1989 मध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली। तेव्हा ते कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीच्या बोर्डावर निवडून गेले होते। त्यानंतर 1991 साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड झाली। अजित पवार 1991 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले। मात्र याच काळात शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला व 1991 मध्ये झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले। या काळात काँग्रेसच्या सरकारमध्ये ते कृषी व फलोत्पादन व त्याचबरोबर ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते। पुढे नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1995 या काळात अजित पवार जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री झाले व या खात्यांचा कारभार पाहिला। 1999 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये कृष्णा खोरे व कोकण सिंचन खात्याचे ते कॅबिनेट मंत्री झाले। पुढे 2004 ते 2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये जलसंपदा खात्याचे ते मंत्री होते। 2009 ते 2010 या काळात पहिल्यांदा अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यावेळी कृषी व ग्रामविकास खात्याचे काम देखील त्यांनी पाहिलं होतं। पुढे जाऊन 2010 ते 2014 मध्ये पुन्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले। 2014 ते 2019 मध्ये राज्यात युतीचं सरकार होतं। त्यावेळी अजित पवार यांना विरोधी बाकावर बसावं लागलं होतं। 2019 मध्ये राज्यात मोठी घटना घडली। अजित पवार यांनी भाजपसोबत जात पहाटे शपथविधी घेत सत्ता स्थापन केली। मात्र काही तासातच ते सत्तेतून बाहेर पडले। पुढे जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं। यात अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले। तर 2023 मध्ये राज्यात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली। अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत सत्तेत गेले आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री झाले। 2024 मध्ये राज्यात महायुती सरकार एकत्र निवडणुकीत उतरली आणि सत्तेत येत अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले व अर्थ खात्याची जबाबदारी त्यांनी पुन्हा सांभाळली। अजित पवार यांचा राजकीय इतिहास पाहिला तर ते तब्बल 8 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले। 6 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर 11 वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे। पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते। अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर अजून कोणाचा विश्वासच बसत नाही। अजित पवार हे आज ना उद्या संपूर्ण महाराष्ट्राला सभेच्या माध्यमातून संबोधित करतील ही न पूर्ण होणारी इच्छा महाराष्ट्रातील असंख्य जनतेच्या मनात आहे। बारामतीत होणारी अजित पवार यांच्या सभेला अजित पवार तुम आगे बढो म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवार अमर रहे अशी घोषणा द्यावी लागेल याचा कोणी विचार देखील केला नसेल। अजित पवार यांची शिस्तप्रिय, करारीपणा आणि जे पोटात तेच ओटात या गुणांमुळे अजित पवार यांचा आदर हा राज्यातील व देशातील अनेक नेत्यांना होता व याचमुळे आज राज्यातील व त्याचबरोबर देशातील केंद्रातील अनेक नेत्यांना अजित पवार यांच्या जाण्याचे दुःख झालं आहे। अजित पवार हे पक्षापलीकडे जाऊन नाती सांभाळणारे नेते होते। त्यामुळे अजित पवार यांना राजकारणातील अजातशत्रू असलेला नेता असं म्हटलं गेलं। याच गुणांबरोबर अजित पवार यांचे कार्यकर्त्यांशी असलेलं नातं ते देखील विशेष होतं। त्याचमुळे आपलं काम हे अजित पवार हेच करू शकतात हे सर्वसामान्य जनतेच्या मनात असायचं। ज्या मातीत अजित पवार यांनी त्यांच्या राजकारणाची व समाजकार्याची सुरुवात केली त्याच बारामतीत अजित पवार यांचं निधन झालं। भविष्यात राजकारणात अनेक दादा येतील, मात्र अजित अनंतराव पवार म्हणजेच अजित पवार यांच्यासारखं नेतृत्व हे राजकारणात पुन्हा होणं अशक्य आहे।